मान्यवरांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. चला सामन्याकडे वळूया. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. वाई प्रीमियर लीग 2024 अर्थात महागणपती चषक क्रिकेटचा रणसंग्राम. एका बाजूला असतील आयकॉन मनीष मांढरे, तर त्यांच्या समोर उभे ठाकलेत पोलीस दलात कार्यरत असणारे वैगावचे सुपुत्र, कुसगावचे सुपुत्र अमित वरे, अर्थात क्रिकेटच्या जगतात बॉन्ड म्हणून आपली ओळख निर्माण केलेला हा खेळाडू. आखूड टप्प्याचा चेंडू, उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डी झोन मध्ये. 0कडून 1 कडे वाटचाल. एका धावेने होतीये सामन्याची सुरुवात. प्रणव मोरे यांच्याकडून सरंजन गायकवाड यांना 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. राजीव सर स्कोर देण्यासाठी बोलावं कोणतरी. यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ डिलिव्हरी. बिपिन महाडिक यांना मात्र झेल घेता आलेला नाहीये. शॉर्ट मिडॉनवर बिपिन महाडिक यांच्या हातामध्ये अलगद चेंडू विसावेल असं वाटत असताना इथं मात्र झेल सुटतोय. या चेंडूवर निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. रनआउटची संधी मात्र निर्माण झाली होती. एकाच चेंडूवर 2 वेळा गडी बाद करण्याची संधी इथं निर्माण करण्यात आली होती. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवता आलेला नाहीये अमित वरे यांना. अमित वरे हे आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. पोलीस दलात कार्यरत असताना, देशाची सेवा करत असताना क्रिकेटवरचं आपलं प्रेम मात्र इथं, निष्ठा मात्र इथं कमी होऊन दिलेली नाहीये या खेळाडूनं. यावेळी मात्र फुल लेंथ डिलिव्हरी, हाफ व्हॉली, त्याचा फायदा उठवताना पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी उपलब्ध करण्यात आली होती. परंतु हा चेंडू खेळाडूच्या हातामधून निसटून अलगद जाऊन विसावतोय सीमारेषे पार. येतोय ब्रँडेड षटकार. मनीष मांढरे या षटकामध्ये आतापर्यंत 3 वेळा अमित यांना बाद करण्याची संधी त्यांनी निर्माण केली. परंतु क्रिकेट हा एक अजब खेळ आहे. इथं पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न, अप्परकट खेळण्याची वाईट बॉल. यस, पंचांचा इशारा. स्वैर मारा +1 बाउन्स फॉर द ओव्हर. अतिरिक्त धावसंख्येमध्ये याबरोबर पडते भर. धावफलक सक्रिय. धावफलकावर धावा अंकित होत आहेत 8, 9, 8 धावा. याचबरोबर एक जो पुन्हा एकदा डी झोनमध्ये चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव अंकित केली जाते. क्रिकेटचा एक रोमहर्षक थरार आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांनी आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं आहे. परंतु शेवटपर्यंत वर्चस्व कोणता संघ गाजवेल हे पाहणं निर्णायक ठरणार. यावेळी मात्र चौथ्यांदा संधी निर्माण केली गेली आणि चौथं जीवनदान एकाच षटकामध्ये अमित वरे यांना आपण पाहायला मिळतंय. आपण पाहतो बरेच वेळेला क्षेत्ररक्षक अवघडातील अवघड झेल अगदी सहजगत्या टिपतात, तर कधी अगदी सोप्यातला सोपा झेल हातातून निष्ठून जातो. अगदी वाळूप्रमाणे हातातून निष्ठून जातो. तसंच काहीसं चित्र या सामन्यामध्ये, या षटकामध्ये आपण सर्वजण मित्र हो पाहत आहोत. 4 वेळा, तब्बल 4 वेळा एकाच षटकांमध्ये अमित वरे यांना बाद करण्याची संधी मनीष मांढरे, आयकॉन मांढरदेवी यांनी निर्माण केली. परंतु इथं मात्र नशिबाची साथ, नशीब अमित वरे यांच्या गाठीशी असलेलं पाहायला मिळतंय. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत बोरगावचे संकेत वाडकर. त्यांच्यासमोर उभे टाकलेले असतील विहाळी एक्सप्रेस ऑलराऊंडर, आपल्या अष्टपैलू खेळासाठी ओळखले जाणारे सचिन मोहिते. मागच्या सामन्यामध्ये सचिन यांनी
आपल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर आपणा सर्वांनाच प्रभावित केलं होतं, मोहित केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज असतील सचिन मोहिते आक्रमक फटकेबाजीसाठी. निसर्गाच्या सान्निध्यात नटलेलं पसरणे गावातील हे कृष्णामाई स्टेडियम. या स्टेडियमवर आपण सर्वजण या स्पर्धेचा अर्थात वाई प्रीमियर लीग महान गणपती चषक पर्व 3 2024चा सर्वजण आपण आनंद घेत आहोत. त्याचबरोबर आपली यूट्यूब टीम अर्थात प्रीतम लोखंडे अँड टीम स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनेलच्या माध्यमातून घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू इथं स्लिपमध्ये तैनात प्रतीक रणपिसे यांच्या हातामध्ये एक टप्पा घेऊन विसावताना पाहायला मिळतोय. आपल्या सर्वांचा आधारस्तंभ अर्थात सन्माननीय जननायक आमदार मकरंद आबासाहेब पाटील यांचे मोलाची साथ आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. यावेळी मात्र स्वैर मारा अवांतर धावसंख्येत पडते भर वाईड प्लस डिक्लेरेशन झोनमध्ये एक अशा 2 धावा या चेंडूवर अंकित केल्या जात आहेत. मागील सामन्यात आपण आतिषबाजी षटकारांची आतिषबाजी पाहिली. पहिल्या इनिंगमध्ये स्वरंजन गायकवाड, संदीप चव्हाण, तर दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षय चोरट यांची बॅट आपण तळपताना पाहिली. या उलट या सामन्यामध्ये मात्र आत्तापर्यंत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजी आक्रमणाला यश आलेलं आहे. मनीष मांढरे यांनी केलेली सुरेख गोलंदाजी त्याचाच पुनरावृत्ती आपल्याला संकेत वाडकर यांच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते. यावेळी मात्र लो फुलटॉस यार्करला डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे अमित वरे, परंतु अमित मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव जरूर अंकित केली जाते, परंतु अमित निराश झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि का होणार नाही, आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यासाठी ओळखले जाणारे अमित वरे या सामन्यामध्ये मात्र चेंडूशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या बॅटला संघर्ष करावा लागतोय. आखूड टप्प्याचा चेंडू प्रकाश शेलार त्या रिजनमध्ये तैनात. तितकाच सुरेख बॅकअप जयेश यादव यांचा अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. सचिन मोहिते आणि अमित वरे यांचा सुंदर समन्वय रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गाची किमया या मैदानामध्ये आपण पाहतोय. चारही बाजूंनी गर्द झाडीनं नटलेलं हे सुरेख असं मैदान. या मैदानावर वाई प्रीमियर लीगचा थरार आपण सर्वजण अनुभवत आहोत. या दरम्यान एक सिंगल अंकित केले जाते. पॉइंट रिजनमध्ये खेळाडू तैनात, त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 2 पोहोचते 18. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय जयेश यादव. मांढरदेव गावचा हा खेळाडू आपल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर सर्व प्रेक्षक वर्गाला प्रभावित केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. जशी आपल्याला आबांची सुरेख साथ लाभली तसंच उत्तम नियोजन आणि सुरेख असं आयोजन केलेले सन्माननीय राजीव शेठ शिर्के व श्री सन्माननीय निलेश भैया भोसले यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. लो फुलटॉस उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्यासाठी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथं मात्र सचिन मोहिते यांना आपली विकेट गमवावी लागते. पवेलियनचा रस्ता पकडावा लागतोय. अतिशय संत गतीने हा सामना पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ पुढच्या खेळीसाठी पात्र जरूर ठरलेले आहेत, परंतु इथं मात्र कोणता संघ वर्चस्व गाजवणार
यासाठी ही लढाई वर्चस्वाची लढाई, निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील. 3 षटकांचा हा सामना सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल स्वतः संघ मालक अनिल स्मृती 11, प्रतीक महांगडे अर्थात बंटी. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, अमित वाडकर डाऊन दी बॉल, परंतु इथं मात्र चेंडू डी झोन मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतो. 1 धाव अंकित केली जाते. आपल्या गोलंदाजी आक्रमणाच्या जोरावरच दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल पुढील पिढीमध्ये केलेली आहे. जर पाहायला गेलं तर मॉन्स्टर 11 संघाकडून जयेश यादव, संकेत वाडकर, मनीष मांढरे यांची सातत्यपूर्ण कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरात आपण पाहिली. या 3 गोलंदाजांच्या आक्रमणाच्या जोरावरच या संघानं पुढे वाटचाल केली आहे. तर दुसऱ्या बाजूला यावेळी पुन्हा एकदा चेंडूने घेतले गगन भरारी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पुन्हा एकदा झेल मात्र सुटताना पाहायला मिळतोय. मला वाटतं या सामन्यामध्ये आतापर्यंत हा 5वा झेल सुटतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये उत्तुंग उडालेला फटका. अमित वरे मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आत आपल्याला दिसतायत. धाव फलकावर धावा लागतायत 20. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्लोज किपिंग अमित वाडकर. सुंदर असं यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. स्टंपिंग केले जाते अमित वाडकर यांच्या मार्फत. प्रतीक महांगडे यांना दाखवला जातोय पवेलियनचा रस्ता. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत मनोज मांढरे, मॅन फ्रॉम पसरणी. अनिल स्मृती 11 मधील बऱ्याचशा खेळाडूंचं हे होम ग्राउंड आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय. संघर्ष मित्रांनो कोणालाही चुकलेला नाहीये, मग तो खेळ असो की जीवन. तेरी मंजिल ही तेरा हौसला आजमाएगी, सपने टूटने का डर दिखाएगी. तेरी मंजिल ही तेरा हौसला आजमाएगी, सपने टूटने का डर दिखाएगी, किसी भी बात से हिम्मत मत हारियो, ठोकर ही तुझे दोबारा चलना सिखाएगी, ठोकर ही तुझे दोबारा चलना सिखाएगी. यावेळी उत्तुंग फटका खेळला गेला, परंतु इथं मात्र काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे आपल्याला डिक्लेरेशन झोनमध्ये केवळ 1 धाव अंकित केली जाते. जर पाहायला गेलं मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटची ही किमया जर आपण ओपन ग्राउंडमध्ये शहरी मैदानावर जर पाहायला गेलं तर हाच उत्तुंग फटका चेंडू सीमापार जाऊन षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली असती. इथं मात्र 1 धाव डिक्लेरेशन झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सी कॉर्नर. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषे पार. येतोय मनोज मांढरे यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27. तर आपण चर्चा करत होतो अमित वरे 13 धावांवरती नाबाद, तर मनोज मांढरे 2 चेंडूनंतर 7 धावांवर नाबाद. 28 धावांची आवश्यकता विजयासाठी मॉन्स्टर 11 संघाला. मैदानाबद्दल थोडीशी चर्चा करूयात. सुरेख असं मैदान निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं. काही कारणास्तव आपण मागील बाजूत जर पाहिलं तर 1 धाव डिक्लेरेशनमध्ये पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, आपलं आयुष्य देखील काही सहजच असतं. आपण अनेकदा बऱ्याचदा 100% योगदान देतो, पुरेपूर प्रयत्न करत असतो, जिद्दीनं चिकाटीने लढत असतो, परंतु तितकंसं यश त्या प्रयत्नांना आपल्याला मिळत नाही. तर बऱ्याचदा काही प्रयत्न न करता अगदी टॉपेज घेऊन सुद्धा जेव्हा चेंडू सीमापार जातो, तशाच काहीशा पद्धतीनं बऱ्याचदा यश आपल्या पायाशी लोळण घालतं. क्रिकेटचा खेळ हा आपल्या जीवनाशी बरंचसं साम्य राखतो. बऱ्याचशा आयुष्यातील गोष्टी आपल्याला या क्रिकेटचा खेळ शिकवतो. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट जर कोणती हा खेळ शिकवत असेल ते म्हणजे युनिटी. अनेक भागातील, अनेक प्रांतातील लोकांना एकत्र आणण्याचं, जोडण्याचं काम करतो तो हा क्रिकेटचा खेळ. चला बोल.
राजू सर. क्रिकेटचा खेळ आपल्याला युनिटी तर शिकवतोच, त्याचबरोबर शिकवतो नम्रता, खिलाडू वृत्ती, एकमेकांचा आदर सन्मान करणं हा खेळ आपल्याला शिकवतो. चला, पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आणतायत बॉल आणतायत. आणि स्मृती 11 कर्णधारांना विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. बॅड लाईट अभावी कालचा सामना आपल्याला स्थगित करावा लागला होता. आज मात्र हा सामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. 28 धावांचं लक्ष्य असेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर उभं केलेलं आहे ते अनिल स्मृती 11 संघानं मॉन्स्टर 11 संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 2 आक्रमक सलामीचे फलंदाज, प्रारंभीचे फलंदाज आयकॉन मॅन फ्रॉम मांढरेदेवी मनीष मांढरे, जे आपल्या युनिक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. त्यांची सोबत करण्यासाठी बावधनगावचे सुपुत्र डावखुरे आक्रमक फटकेबाज बिपिन महाडिक. चला, पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, शेवटचे 3 षटक बाकी. चला, पंचांना विनंती असेल सामना सुरू करायचा लवकरात लवकर. आपल्या वेगासाठी, अचूक टप्प्यासाठी ओळखले जाणारे विहाळी गावचे सचिन मोहिते संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असेल मांढरदेवी गावचा आयकॉन मनीष मांढरे मॅडी. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. कोणता संघ या ग्रुपवर वर्चस्व गाजवेल आजच्या दिवसामध्ये, कोणता संघ आपली मोहर उमटवेल हे पाहण्यासाठी सज्ज आहेत प्रेक्षक वर्ग. सचिन माहिते ऑन द मार्क, गेट सेट गो. यावेळी उत्तुंग फटका पहिल्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सी मारेचे पार. येतोय मनीष मांढरे यांच्या बॅटमधून ब्रँडेड खणखणीत चौकार. लो फुलटॉस टाकण्याचा सचिन मोहिते यांचा प्रयत्न, परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठत असताना मनीष मांढरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. शॉर्ट मैदानावरती किरण कांबळे यांच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. आखूड टप्प्याचा मारा, यावेळी पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र गतीमध्ये बदल, लाईनमध्ये बदल, लेंथमध्ये बदल केलेला पाहायला मिळतोय. याचसाठी ओळख आहे सचिन मोहिते यांची. प्रत्येक चेंडूवर वेगळी रणनीती आखतात आणि त्या रणनीतीनुसार फलंदाजांना चकवण्यात यश मिळवतात सचिन मोहिते. पहिला चेंडू लो फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला, चेंडू सीमारेषे पार गेला. त्यानंतर लाईन बदलली, लेंथ बदलली, आखूड टप्प्याचा मारा मनीष मांढरे यांना चकवण्यात यश मिळवलंय. पुन्हा एकदा शॉर्ट पकडल्या डिलिव्हरी. सी कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अमित तैनात. केवळ एका धावेवरच समाधान मानावं लागेल मनीष मांढरे यांना. पॉवर प्ले मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. डीप लॉंग ऑफ डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात. तर त्याचबरोबर शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षण आपल्याला सजवलेलं, जाळं विणलेलं पाहायला मिळतंय. स्लिपमध्ये एक खेळाडू तैनात. यावेळी मात्र यार्करलँड डिलिव्हरी, परंतु बचावात्मक पवित्रा बिपिन महाडिक यांचा. हलक्या हाताने हा चेंडू कव्हर रिजनमध्ये तटवला गेलाय आणि केवळ 1 धाव अंकित केली येते. मनीष मांढरे यांना जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवर ठेवण्यासाठी प्रयत्नशील बिपिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. यार्कर चेंडू पाहायला मिळाला.
यावेळी मात्र स्वैर मारा वे डाऊन द ऑफ साईड. येस डेफिनेटली पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल अवांतर धावसंख्येत पडते. भर धावसंख्या वाईड बॉल बरोबरच जाऊन पोचतीये 7. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर. 18 चेंडू 28 धावांचा बचाव करत असताना पहिल्या चेंडूवर आला एक खणखणीत चौकार, त्यानंतर एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू, तदनंतर 2 सिंगल आणि एक अवांतर धाव, असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र चेंडू टप्प्यात आला आणि त्याचा अगदी योग्य कार्यक्रम केला. मनीष मांढरे मॅडी यांचा एक अफलातून फटका अमित यांनी निश्चितपणे झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट सीमारेषे पार. येतोय एक खणखणीत अफलातून षटकार. मनीष मांढरे आपल्या या उत्तुंग फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. सचिन मोहिते देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू. पाहूयात सचिन मोहिते कशा प्रकारे पुनरागमन करतायत, कोणती लाईन कोणती लेंथचा आता ते वापर करतायत मनीष मांढरे यांचं हे वादळ रोखण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा यार्करचा मारा. किरण कांबळे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतं. एक सिंगल जरूर अंकित केली जाते. या सिंगल बरोबरच होतीये षटकाची सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14. 12 चेंडू 14 धावांची गरज, परंतु एक समीकरण 2 सामन्यापूर्वी आपण पाहिलं. अनिल स्मृती 11 हाच संघ, याच संघाविरुद्ध 12 चेंडूंमध्ये केवळ 10 धावांची आवश्यकता होती आणि 12 चेंडू 10 धावांची गरज असताना मात्र किरण कांबळे आणि संदीप वरे या 2 गोलंदाजांनी त्या 10 धावांचा अतिशय अप्रतिम असा बचाव केला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तशीच काहीशी कामगिरी इथे देखील करावी लागणार आहे. टीम मिटिंगमध्ये वेळ घालवायचा नाही आहे. कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे. पंच आपल्याकडे बॅड लाईट अभावी काल आपल्याला सामना स्थगित करावा लागला, परंतु आज आपल्याला हा सामना वेळेत पूर्ण करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. यावेळी मात्र गोलंदाजा आक्रमणामध्ये थोडेसे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते. कवठेगावचे फिरकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे प्रवीण पोळ आपली अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी आक्रमणात थोडेसे फेरबदल अनिल स्मृती संघाकडून केलेले पाहायला मिळत आहेत. संघ क्वालिफाय झालेला आहे, त्यामुळे आता नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी ट्राय करण्यासाठी प्रयत्नशील चायनामन गोलंदाज मॅन फ्रॉम कवठे प्रवीण पोळ फिरकीचा जादूगार आणि आपल्या फिरकीचा जाळा विणलाय. मनीष मांढरे यांना बाद करण्याची संधी निर्माण केली आहे आणि हा खेळाडू आपण दिवसभरात आज पाहिलं. सचिन मोहिते अप्रतिम असे झेल दिवसभरात टिपलेत. हा झेल देखील हवेमध्ये उंच उडवलेला चेंडू, उत्तुंग खेळलेला फटका आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अगदी पद्धतशीरपणे अडकवलाय मनीष मांढरे यांना आणि दाखवलाय पवेलियनचा रस्ता. मॅन फ्रॉम कवठे चायनामन गोलंदाज फिरकीचा जादूगार प्रवीण पोळ. अनेक स्पर्धांमध्ये आपले फिरकीचं जाळ विणून अनेक दिग्गज फलंदाजांना चितपट करण्याचं कौशल्य या खेळाडूला प्राप्त आहे आणि त्याचीच एक छोटीशी झलक आपण पाहिली. आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण मगाशी सुद्धा आपण पाहिलं. सी कॉर्नर रिजनमध्ये चेंडू षटकार गेला की काय, मैदानाच्या बाहेर गेला की काय असं वाटत असताना सचिन मोहिते डीप लॉंग ऑफवरून धावत आले आणि सी कॉर्नरमध्ये त्यांनी अतिशय अप्रतिम असा झेल टिपला. दुर्दैवानं त्यावेळेस इंटरनेट कनेक्शन लाईट गेल्यामुळे आपल्याला तो क्षण टिपता आलेला नाही. यावेळी आखूड टप्प्याचा मारा, उत्तुंग फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथं मात्र झेल सुटतोय. अमित वाडकर यांना मिळतंय पहिल्याच चेंडूवर जीवनदान. आखूड टप्प्याचा मारा, स्क्वेअर कट, उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथं मात्र झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिपिन माडिक पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आता बॅटल असेल प्रवीण पोळ वर्सेस बिपिन महाडिक. एका बाजूला बावधनगावचा आक्रमक फटकेबाज तर दुसऱ्या बाजूला कवठेगावचा फिरकीचा जादूगार. सामन्याचं चित्र या षटकामध्ये पलटेल का?
10 चेंडू 13 धावा असं हे समीकरण. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय का? नो. इथं देखील आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू थेट जाऊन विसावतोय सी कॉर्नर रिजन मध्ये. मनोज मांढरे यांच्या हातामध्ये. प्रवीण पोळ मॅन फ्रॉम कवठे पुन्हा एकदा आपलं फिरकीचं जाळं विणलंय. यावेळी गारद केलंय बिपिन महाडिक यांना. दोन्ही सलामीवीरांना या षटकामध्ये परतीचा प्रवास करावा लागतोय आणि त्याचं कारण आहे प्रवीण पोळ यांची जबरदस्त फिरकी गोलंदाजी. अप्रतिम मारा. आणि स्मृती 11 या संघाच्या गोलंदाज आक्रमणाचं जर चर्चा करायचं झालं तर या संघाकडे आपण पाहतो सचिन मोहितेसारखा एक व्याळेगावचा वेगवान गोलंदाज आहे. त्यानंतर बावधनचे सचिन कांबळे यांच्या गोलंदाजीचा मारा देखील आपण सर्वांनी पाहिला. किरण कांबळे यांचा देखील गोलंदाजीचा आपण आक्रमक मारा आपण पाहिला. 2 सामन्यांमध्ये संघाच्या धावसंख्येचा बचाव करत असताना त्यांनी अगदी निर्णायक षटक टाकल्या. निर्णायक षटकामध्ये अतिशय किफायती गोलंदाजी केली. तदनंतर चर्चा करायचं झालं तर संदीप वरे यांच्या नावाची. संदीप वरे यांनी 3 सामन्यांमध्ये यशस्वीरित्या आपल्या संघासाठी धावसंख्येचा बचाव केला आणि या 3 गोलंदाजांमुळेच असा एक हिरा यांनी लपवून ठेवला होता. तो हिरा मात्र आता या सामन्यामध्ये त्यांनी बाहेर काढलेला आहे. प्रवीण पोळ त्यांचं नाव आणि त्यांनी मात्र आपल्या मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. 2 गडी गारद केलेत. निर्णायक सामनातील निर्णायक षटक हाताळत असताना 2 गडी मात्र गारद केलेत. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि 2 गड्यांना गारद केलंय. धाव फलकावर धावा लागतात. याचबरोबर 15. विजयासाठी अजूनही 8 चेंडू 13ची गरज. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. सुरेख फिरकी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण पोळ चायनामन गोलंदाज. संकेत वाडकर उत्तुंग फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील जरूर आहेत परंतु हे फिरकीचं जाळ मात्र त्यांना भेटता येत नाहीये. स्टंपिंगचा चान्स जरूर इथं निर्माण केला गेला होता परंतु वाईड बॉल. खरं तर हा वाईड बॉल न म्हणता आपल्याला चालाकी मानावी लागेल प्रवीण पोळ यांची. फलंदाजाला स्टेप आउट करताना त्यांनी पाहिलं आणि चतुराई दाखवली. थोडासा बाहेरच्या बाजूला चेंडू फेकला परंतु तो चेंडू गॅदर करण्यात थोडासा उशीर झाला आणि जीवनदान मिळालं संकेत वाडकर यांना. यावेळी पुन्हा एकदा मनोज मांढरे डाऊन द बॉल परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतंय. 2 धावा जरूर या चेंडूवर अंकित केल्या जात आहेत. धावफलक सक्रिय. या चेंडू बरोबरच धावफलकावर धावा लागत आहेत 18. पुन्हा एकदा समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा. आणि जर आजच्या दिवसाचा स्पर्धेचा इतिहास पाहिला तर संपूर्ण दिवसभरामध्ये अनिल स्मृती 11 या संघानं आत्तापर्यंत एकदा एका षटकामध्ये 9 धावांचा बचाव केलाय तर एकदा एका षटकामध्ये 15 धावांचा बचाव केलाय तर एका षटकामध्ये 20 धावांचा बचाव केलाय. 3 सामन्यांमध्ये त्यांनी यशस्वीरित्या आपल्या धावसंख्येचा बचाव केलाय. किल्ला मजबूत ठेवलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मजबूत केलेली आहे आणि या तटबंदीचाच एक भक्कम आधार या षटकामध्ये आपल्या संघासाठी येतोय. अर्थात ज्या खेळाडूनं निश्चितपणे आपल्या जबरदस्त गोलंदाजी आक्रमणाच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेमध्ये नावलौकिक कमावलाय, आपलं वर्चस्व गाजवलंय असा हा गोलंदाज किरण कांबळे आहे. संदीप वरे आहेत. कोण येईल शेवटचं षटक आक्रमणावरती घेऊन हे मात्र पाहण्यासाठी सज्ज राहायचं आहे. निश्चितपणे आजच्या दिवसातील शेवटचा सामना देखील अगदी पहिल्या सामन्याप्रमाणेच जिद्दीनं चिकाटीनं खेळला जातोय. रोमहर्षकता आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. संघाची गरज ओळखून इथं मात्र आपला अनुभव गाठीशी घेऊन पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटमध्ये लेदरबॉल क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवणारा खेळाडू अर्थात बावधन गावचे सुपुत्र किरणदादा कांबळे गोलंदाजी आक्रमणावर सज्ज. 6 चेंडूंमध्ये 10 धावांचा बचाव करण्यासाठी सज्ज. समोर जरूर कसलेला फलंदाज आहे अमित वाडकर सारखा, संकेत वाडकर सारखा युवा अष्टपैलू त्यांची सोबत करण्यासाठी आहे. परंतु आजच्या दिवसभरात अनिल स्मृती 11 या संघाने मात्र निश्चितपणे आपल्या किल्ल्याचा बचाव केलेला आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम ठेवलेली आहे. चला शेवटचं षटक आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. किरणदादा कांबळे ऑन द बॉलिंग मार्क. ऑन स्ट्राईक अमितदादा वाडकर. चला कर्णधारांना विनंती आहे कोणतीही टीम मिटिंग घेऊ नका. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. तटबंदी भक्कम करण्यात आलेली आहे.
यावेळी मात्र उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन खेळाडूंना भेदत चेंडू येतोय सी कॉर्नर रिजन मध्ये, थेट सीमारेषे पार खणखणीत असा चौकार अमित वाडकर यांनी केलाय. एक जबरदस्त प्रहार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन अमित वरे, तर वाईड लॉंग ऑन रिजन सचिन मोहिते. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग जरूर करत होते, परंतु त्या दोघांनाही भेदत चेंडूने थेट सीमारेषा ओलांडली. 4 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू 6 धावा असं हे समीकरण. हा किल्ला भेदण्यामध्ये यश मिळवेल का अमित वाडकर, की पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची सज्ज आहे किरण कांबळे. यावेळी पुन्हा एकदा उत्तुंग फटका, फिल्डर डाऊन द बॉल. कोणतीही चूक यावेळी करण्यात आलेली नाहीये. किरण कांबळे यांची पुन्हा एकदा आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनवरती त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये तैनात. अप्रतिम असा झेल टिपला गेलाय आणि पवेलियनचा रस्ता अमित वाडकर यांना दाखवण्यात येतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जरूर मैदानाच्या आतमध्ये मनोज मांढरे दाखल होत आहेत. मनोज मांढरे यांनी देखील हे त्यांचं जयेश यादव दाखल होत आहेत. जयेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल. मॅन फ्रॉम मांढरदेवी. किरण कांबळे पुन्हा एकदा सज्ज असतील आपल्या किल्ल्याची तडबंदी भक्कम करण्यासाठी, संघाच्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. 4 चेंडू 6 धावा. हिअर वी गो. अप्रतिम गोलंदाजीचा मारा, आपल्या अनुभवाची शिदोरी पूर्णपणे पणाला लावत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुल अँड डिलिव्हरी, उत्तुंग फटका जरूर मारला, चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर अप्रतिम असं कमबॅक केलं. क्षेत्ररक्षणाची गरज ओळखत, संघाची गरज ओळखत आखूड टप्प्याचा मारा केला. थेट डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेल टिपला गेला. त्यानंतर गुड लँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. उत्तुंग फटका खेळण्याचा जयेश यांचा प्रयत्न फसला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू थेट किरण शिंदे सरांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 3 चेंडू 6ची गरज. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लँड डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक प्रतीक महांडे डाऊन द बॉल. यावेळी कोणती चूक आहे. पुन्हा एकदा आणखी एक झटका. किरण कांबळे मॅन फ्रॉम बावधन पुन्हा एकदा जयेश यादव यांना पाठवलंय पवेलियनच्या दिशेने. 2 चेंडू 6 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. यावेळी मात्र शॉट ऑफ गुड लँड डिलिव्हरी, परंतु चेंडूचा वेग कमी केला. फलंदाजाला गती प्राप्त होऊ दिली नाही. ताकद लावण्यासाठी मजबूर करण्यात आलं आणि यावेळी मात्र बाउंड्री क्लिअर करण्यामध्ये फलंदाज असमर्थ. धावडेगावचा अष्टपैलू प्रकाश शेलार मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू 6 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ ठरेल निर्विवाद वर्चस्व गाजवणारा संघ, हे पाहण्यासाठीची ही लढत सर्व प्रेक्षक वर्ग निश्चितपणे यूट्यूबच्या माध्यमातून देखील सज्ज आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. ऑन स्ट्राईक प्रकाश शेलार ठरतील का हिरो. यावेळी मात्र स्वैर मारा केला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय. वाईड +1 अशा 2 धावा येत आहेत. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं चित्र पलटताना आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. या चेंडूवर एक वाईड +1 बाईकच्या स्वरूपात अशा 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 24. अजूनही 4 धावांची आवश्यकता. जमेची बाजू म्हणजे अष्टपैलू संकेत वाडकर यावेळी स्ट्राईकवर. 2 चेंडू 4ची गरज. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डी झोनमध्ये. बॅकवर्ड रिजनमध्ये येते केवळ 1 धाव. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस, याचा अर्थ या चेंडूवर तुम्हाला कंपल्सरी 3 धावा घ्याव्याच लागतील. 1 चेंडू 3 धावा आणि इतिहास रचलेला आपल्याला पाहायला मिळतोय का. दिवसभरात सर्व सामन्यांमध्ये धावसंख्येचा बचाव करत असताना विजय मिळवणारा संघ म्हणून अनिल स्मृती 11 पुढे येईल का, की त्यांचा किल्ला भेदण्यामध्ये यशस्वी ठरतील संकेत वाडकर. लास्ट बॉल ऑफ द मॅच. 1 चेंडू 3 धावांची गरज. रोमहर्षक लढत. ऑन द वे किरण कांबळे. यावेळी आखूड टप्प्याचा मारा. बॉल इज इन द एअर. फील्डर डाऊन द बॉल. यावेळी पुन्हा एकदा द मॅन अमित वरे झेल टिपलेला आहे. किरण दादा कांबळे यांची अप्रतिम गोलंदाजीचा मारा. पुन्हा एकदा धावसंख्येचा केलाय यशस्वी बचाव. संघ मालक अमोल महांगडे यांच्याकडून किरण कांबळे यांना
500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. तर त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे आणि त्यांचं पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या सामन्यामध्ये प्रथमच गोलंदाजीसाठी संधी मिळालेला गोलंदाज संघासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. अर्थात कवठेगावचा फिरकीचा जादूगार अनुभवी गोलंदाज प्रवीण पोळ यांना सामनावीर पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येत आहे. तरी त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. प्रवीण पोळ मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर किरण कांबळे